फेब्रुवारी 2026 तर राजांच्या 194 पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण उपस्थित झालात. तर माझ्या आधी प्रास्ताविकमध्ये शुभमभाऊ गाडवेंनी राजांचा पूर्ण जीवनपट लेखाजोखा आपल्याला न्याय करून दिलाय. कदा 1826 ते 1832 इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं काम खरं तर उमाजी नाईकांनी केलं व उमाजी नाईकांनी खरं तर त्या काळात इंग्रजांना जेरीस आणून खरं तर राजे ही पदवी प्रदान केली. खरं तर त्या काळी राजे रामोजी समाजाला एकत्र करून भिल्ल समाज काही ठिकाणी एकत्र केला व इतर जाती धर्माची लोक एकत्र केली व छोट्याचं सैन्य उभं केलं व 1826 ते 1832 या कालखंडामध्ये खरं इंग्रजांवरून लढा देण्याचं काम त्या काळामध्ये खरं उमाजी नाईकांनी केलं. ज्या काळी मराठ्यांचं प्रस्थ संपुष्टात आलेलं त्या काळी खरं तर या राजांनी त्या काळी उभारी दिली व एका विश्वासघातकामुळे खरं तर राजांना पकडलं गेलं व आज खरं तर 3 फेब्रुवारी त्या काळी राजांना वयाच्या 43व्या वर्षी फाशी देण्यात आली. खरं तर हा आजचा त्यांचा पुण्यतिथी निमित्त खरं तर आपण सर्वजण एकत्र झालात. तर आपल्या सर्वांच्या वतीनं राजांना विनम्र असं अभिवादन करतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उमाजी नाईक. या पुण्यतिथी निमित्त पप्पू शेरगडगे